एकदा पृथ्वीवरती प्रचंड दुष्काळ पडला आणि असा नाही की सगळीकडे सेम पद्धतीचा, काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे की सगळीकडे पाऊस आणि त्यामुळे सगळ्या पिकांची नासाडी झाली आणि काही ठिकाणी इतकं वृक्ष वातावरण तयार झालं की तिकडे पाण्याची देखील भ्रांत होती. म्हणजे काही खाणं पिणं कुठेही त्यांना प्राप्त होत नव्हती आणि मनुष्यांची देखील संख्या कमी व्हायला लागली. याच दरम्यान सगळीकडे उंदरांची संख्या वाढली आणि सगळीकडे मनुष्यांना त्रास व्हायला लागला. मग ऋषीमुनी आणि सच्छील ब्राह्मण मिळून हे दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यानंतर दत्तात्रेयांना त्यांनी प्रार्थना केली की म्हणजे त्यांनी स्वतःची जी काय अडचण आहे ती सांगितली, आपल्या पृथ्वीची सगळी अडचण सांगितली. दत्तात्रय तेव्हा देखील शैशव अवस्थेत होते. त्याचा त्याग करून मग ते परत बाल अवस्थेत येऊन सगळ्यांना जे जे हवे ते वर प्रदान केले, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि अर्थातच त्यांनी प्रार्थना केली असेल की अतिवृष्टी तरी थांबवा, नाही तर काही ठिकाणी वर्षा करा. तर हे सगळं त्यांनी पूर्ण केलं. ते केल्यानंतर दत्तात्रयांनी सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांनी आता आश्रमात थांबा. काही दिवस त्यांना राहून घेतलं आणि त्यांच्या अमृतवाणीने सगळ्यांना सत्संग घडवला आणि मग काही वेळानंतर त्यांना विश्वरूप दर्शन दाखवलं, जसं कृष्णाने अर्जुनाला दाखवलं होतं तसं. हे विश्वरूप दर्शन त्यांना घडवलं आणि हे बघत असताना तरी देखील विश्वरूप दर्शन होऊन देखील काहींच्या मनातल्या वासना किंवा आकांक्षा कमी होत नव्हत्या. तर मग दत्तात्रयांनी वारंवार त्यांना ते अदृश्य व्हायचे, परत मग विश्वरूप दर्शन दाखवायचे, परत अदृश्य व्हायचे, परत विश्वरूप दर्शन दाखवायचे. तर या सगळ्या दरम्यान मग जोपर्यंत मनातलं मालिन्य आणि वासना दूर होत नाही तोपर्यंत हे रूप ते दाखवत राहिले आणि अशा प्रकारची लीला धारण केली. त्यामुळे या रूपाला म्हणतात लीला विश्वंभर. असं हे हे एक रूप आहे.